हर्षवर्धन सपकाळ यांनी आज महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे देखील हजर होते। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी आज महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आहेत। यावेळी तर हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत आपण पाहूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून 2014 ते 19 पर्यंत ते बुलढाण्याचं प्रतिनिधित्व करत होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिवपदी सुद्धा त्यांनी काम केलंय। अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलंय। राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे ते सदस्य राहिलेत। तर राजीव गांधींच्या काळात पंचायत राज संघटनेचे देखील ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले। उत्तराखंड, पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ते परिचित आहेत। 2017 साली अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या म्हणून त्यांचं निलंबन झालं। 2019 साली संजय गायकवाडांकडून त्यांचा पराभव झाला। सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केलाय। बूथवर मतदारांच्या वोटर स्लिप वाटणे, बूथ एजंट म्हणून काम करणे, नंतरच्या प्रक्रियेत 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य, 1 वेळेस विधानसभेचा सदस्य आणि गेल्या 12 वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतील कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे ही फार मोठं माझं सौभाग्य आहे। आदरणीय खरगे साहेब, आमच्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाला आम्ही सगळेजण सलाम करतो आणि एका सामान्य ज्याचा राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबाच्या मुलांना, मी असेल, आता हर्षवर्धन असेल, या सगळ्यांना ज्या पद्धतीची संधी मिळतात आहे, सर्वसामान्याचं नेतृत्व उभं व्हावं ही संकल्पना आमच्या नेतृत्वाने जी घेतलेली आहे त्याबद्दल मी माझ्या नेतृत्वाचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो। विशेष करून आमच्या समोर खूप आव्हानं आहेत। आम्हाला लोकशाही वाचवायचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे।